डोळ्यासमोर घड्याळातील काटे 8:25ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर, हे आप्पांचे शब्द घुमत होते. अशा परिस्थितीत 8:30ची मुंबईला जाणारी उद्यान एक्सप्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजू प्लॅटफॉर्म क्रमांक 2कडे पळत सुटला होता. तेवढ्यात ट्रेनचा भोंगा वाजला आणि ट्रेन हलली. हातातली बॅग सांभाळत त्याने समोर असलेल्या दरवाजातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं. आज जर ही गाडी चुकली असती तर सकाळचा 9:30चा इंटरव्ह्यू हातून गेला असता आणि पर्यायाने घराची दारं त्याच्यासाठी बंद झाली असती. कारण यावेळी त्याच्या वडिलांनी अर्थात आप्पांनी त्याला निर्वाणीचा इशारा दिला होता. कारण संजीवचा स्वभाव पडला सरळ मार्गी, कुठलाही अन्याय, राजकारण आणि चापलुसी सहन न करणारा. त्यामुळे गेल्या 2 वर्षात त्याने 3 नोकऱ्यांवर पाणी सोडलं होतं. आणि मग आप्पा आता जाम चिडले होते. कुठल्याही परिस्थितीत उद्याचा इंटरव्ह्यू यशस्वी करावाच लागणार होता. याच विचारात तो त्याच्या बोगी नंबर S4मधील सीट नंबर 32च्या शोधार्थ निघाला. यावेळी त्याला खिडकीजवळचा वरचा बर्थ मिळाल्याने तो खुश झाला. हा बर्थ एका बाजूला असल्याने मग गाडीत बाकी कोणाचा त्रास होत नाही. वर बॅग टाकून तिथे खालीच बूट वगैरे काढून आता सकाळी 7:30ला दादर, मग एखाद्या छोट्या लॉजमध्ये थोडं फ्रेश होऊन 9:30ला प्रभादेवीला कंपनीत इंटरव्ह्यूसाठी पोहोचायचं. बस, नो टेन्शन. या विचारात बर्थवर चढताना त्याने एकदा डब्यात कोण कोण आहे ते पाहायला सहज नजर फिरवली. समोरच्या बाजूला 5-6 जणांचे एक मारवाडी की सिंधी कुटुंब जेवणाचे डबे उघडून जेवायच्या तयारीत होते. पोरा बाळांचा दंगा सुरू होता. त्याच्या बर्थच्या खालच्या बाकड्यावर 2 मध्यमवयीन माणसं आणि त्यांच्यामध्ये एक साधारण 14-15 वर्षांची मुलगी बसली होती. तर समोरील बर्थवर एक काळा सावळा पण बेरकी चेहऱ्याचा मनुष्य आडवा पडला होता. थोड्या वेळाने त्या कुटुंबाचे जेवण वगैरे झाले आणि आता ते झोपायच्या तयारीला लागले. संजीव देखील एव्हाना बॅग उशीसारखी डोक्याखाली घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला अंकल ऐसे यहाँ हात मत लगाओ ना प्लीज असा आवाज आला आणि त्याने वरून मान खाली वळवत त्या खाली बसलेल्या मुलीकडे पाहिले आणि तेव्हाच तिने संजीवकडे पाहिले. का कुणास ठाऊक त्या मुलीच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यात त्याला एक प्रकारची व्याकुळता, असुरक्षिततेचे भाव जाणवले. संजीवने तिच्यासोबत असलेल्या दोघांना विचारलं, काय झालं? कोण आहे ही मुलगी? कुठे निघालाय? त्या दोघांनी एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्या वरच्या बर्थवरच्या बेरकी माणसाकडे पाहिलं आणि त्यातला एक जण म्हणाला, कुछ नहीं साहब, मुंबई जा रहे हैं. भतीजी है हमारी, आप सो जाइए. थोड्या वेळाने पुन्हा त्या मुलीचा आवाज आणि तिला त्या माणसाने दटावल्याचा आवाज आला आणि मग मात्र संजीवला काहीतरी काळं बेरं असल्याची शंका आली आणि त्याने थोडा विचार करून बर्थवरून खाली येत तडक विचारणा केली, क्या हो रहा है? लड़की क्यों रो रही है? तोवर तो बेरकी माणूस देखील खाली उतरून आला आणि यावेळेस त्याने उत्तर दिलं, क्या हुआ साहब, बोला ना आपको हमारी भतीजी है ये, उसके मामा के पास ले जा रहे हैं मुंबई. आप अपना अपना काम देखो ना, जाओ सो जाओ. त्याचा आवाज आता जरा चढला होता आणि त्यासोबतच दारूच्या वासाचा घाणेरडा भपकाराही संजीवला जाणवला. डब्यातील इतर मंडळी आपण बरं आणि आपलं काम बरं या आविर्भावात या संभाषणापासून अलिप्त होती. थोडा विचार करून अखेर संजीव पुन्हा वर येऊन पडला. ते तिघे देखील दबक्या आवाजात कुजबूज करून आपापल्या जागेवर गेले. संजीवच्या मनातील संशय आता बळावत होत चालला होता. कदाचित त्या मुलीचं अपहरण करून नेत असावेत अशी शंका त्याला वाटत होती.
त्याने वरूनच हळूच मोबाईलमधून त्या सगळ्यांचे फोटो काढले आणि आता काय करायचं याचा विचार करू लागला. काही वेळाने अचानक काहीतरी सुचल्याप्रमाणे तो चटकन खाली उतरून डब्याच्या दरवाजापाशी गेला आणि त्याने त्याच्या मित्राला दिग्विजयला फोन केला. दिग्विजय मुंबईत एका वृत्तपत्रात शोधपत्रकारिता करायचा आणि तोच काहीतरी आपल्याला सुचवेल ही संजीवला खात्री होती. पण नेमकं त्यावेळेस तो एका कामानिमित्त नाशिकला गेला होता. पण दिग्विजयने सगळं ऐकून घेतलं आणि त्याला काही सूचना दिल्या. संजीवने मघाशी काढलेले सगळे फोटो त्याला व्हॉट्सअपवर पाठवले आणि मग जरासा निर्धास्त आणि निवांत होत तो त्याच्या जागेवर आला. डब्यात अंधार झाल्यावर मात्र तो अधूनमधून खाली नजर टाकीत किंवा काही बाही आवाज करीत आपण अद्याप जागे आहोत, घाबरू नकोस याची जाणीव त्या मुलीला करून द्यायचा प्रयत्न करीत होता. कशी एकदा सकाळ होते आणि दादर स्टेशन येते असं त्याला झालं. स्टेशन येताच तो पटकन बॅग घेऊन खाली आला. ती 3 माणसं देखील त्या मुलीसहित उतरण्याची तयारी करू लागले. बोगीच्या दारापाशी येऊन संजीवने बाहेर नजर फिरवली आणि ती 4-5 जणं त्याच्या नजरेस पडली. साध्या वेशात असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील करडेपणा पाहून संजीवने ओळखले की हे दिग्विजयच्या ओळखीचे पोलीस आहेत. त्यांची आणि संजीवची नजरानजर झाली आणि डोळ्यांनीच खुणावत संजीवने त्यांना ती मुलगी आणि 3 इसम दाखवले. त्या पोलिसांनी चटकन पुढे येत त्यांना थांबवलं आणि तिकीट दिखाओ, कहाँ से आए हो और ये लड़की कौन है अशी टिपिकल पोलिसी खाक्यात चौकशी केली. तिघांनी चपापून एकमेकांकडे पाहिलं आणि तेवढ्यात त्यांचं संजीवकडे लक्ष गेलं व एकंदरीत परिस्थितीची त्यांना जाणीव झाली. मग जरा सावरून त्यातील एक जण खिशातून तिकिटे काढत म्हणाला, साहब ये है ना तिकीट, देखो ना, ये भतीजी है हमारी, इसको मामा के पास छोड़ने आए हैं. त्या मुलीकडे पाहत एका पोलिसाने विचारले, क्या नाम है इस लड़की का? गौरी, गौरी नाम है इसका साहब. त्या तिघांपैकी बेरकी माणूस उत्तरला. तसं इतक्या वेळात पहिल्यांदाच त्या मुलीने तोंड उघडलं. नाही, गौतमी नाव आहे माझं. आणि मग ते तिघेही गडबडले आणि अनुभवी पोलिसांच्या ध्यानात सगळा प्रकार आला. मग त्यांनी आपलं अस्सल रूप धारण करीत तिघांना ताब्यात घेतले. ही सगळी वरात पोलीस स्टेशनला आली. तिथे पोलिसांना काही फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत आणि 2-4 दंडुके पडताच त्या तिघांनी तोंड उघडलं आणि मग गौतमीनेही थोडंसं मराठी, थोडं हिंदी असं बोलत सर्व प्रकार कथन केला. हुबळीजवळील शिवगिरी गावातील ती मुलगी होती. वयस्क वडील आणि सावत्र आईसोबत राहायची. महिनाभरापूर्वी वडिलांचं निधन झाल्यानंतर आईने छळ सुरू केला आणि अखेर 40,000साठी पश्चिम बंगालमधल्या एका टोळीला तिला विकून टाकली होती. मुंबईच्या मामाकडे पुढील शिक्षण घ्यायला जायचं आहे असं सांगून या तिघांसोबत तिला पाठवण्यात आलं होतं. नंतर 1-2 दिवसात तिकडून एजंट लोक तिला तिकडे घेऊन जाणार होते. हे सगळं ऐकून संजीवच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने पुढचा मागचा विचार न करता तिथेच त्या बेरकी माणसाच्या कानशिलात भडकावली. बाकी पोलीस चौकीतील सोपस्कार पूर्ण होईपर्यंत 8:30 वाजून गेले. आता बहुतेक इथूनच तडक इंटरव्ह्यूला जावं लागणार असा विचार संजीवच्या मनात आला. तेवढ्यात तिथल्या इन्स्पेक्टरने पुढील समस्या मांडली. आता हिचं काय करायचं? गौतमीकडे बोट दाखवत त्याने संजीवला विचारलं. म्हणजे? चक्रावून जात संजीव म्हणाला, अहो साहेब, आता या पोरीला परत तर त्या सावत्राईकडे पाठवू शकत नाहीत. उलट तिलाच अटक करण्यासाठी आम्ही पथक पाठवणार आहोत. हिचे बाकी कोणी नातेवाईक पण नाहीत. एकतर इथल्या पोलीस रिमांड होममध्ये पाठवावं लागेल, नाहीतर एखाद्या संस्थेत. गौतमीच्या चेहऱ्यावरील व्याकुळ भाव
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळे गालावर आलेले ओघळ यामुळे कुठेतरी संजीवही कासावीस झाला. त्याला वाईट वाटत होतं, पण तोही हतबल होता. एकीकडे नोकरीचा पत्ता नाही, घरी परत जायला मिळेल याची शाश्वती नाही, त्यात हिची जबाबदारी कुठून घ्यायची? पण तिला एखाद्या अनोळखी संस्थेत लोकांमध्ये किंवा रिमांड होममध्ये पाठवावं हेही त्याला पटत नव्हतं. हे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे होते. तेवढ्यात गौतमी संजीवजवळ आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, दादा, मी परत घरी नाही जाणार, नको पाठवू मला, आणि रडू लागली. संजीव आता विरघळून गेला होता. पुन्हा एकदा त्याने मदतीसाठी दिग्विजयला फोन करून सगळी परिस्थिती कथन केली आणि ही नवीन अडचणही सांगितली. अरे, तुला आपल्या बॅचची ती कविता आठवते का? आपण डॅशिंग डॉन चिडवायचो, त्याने संजीवला विचारलं. कोण? ती बॉयकटवाली कविता ठाकूर? संजीवने आठवणींना उजाळा देत विचारलं. येस, तीच. ती सध्या बरंच सामाजिक कार्य करते, अनाथ किंवा दिव्यांग मुलांसाठी. तिची काही मदत होते का पहा. मी तुला नंबर व्हॉट्सअप करतो, दिग्विजयने तोडगा सुचवला. त्यानुसार मग कविताशी बोलणं झालं. तिने मदतीचे आश्वासन देत संजीवला 1 तासाने फोन करायला सांगितला. मग पोलिसांना तसं सांगून तो गौतमीला घेऊन पुन्हा स्टेशनवर आला. पिशवीतून पाण्याची बाटली काढून त्याने गौतमीसमोर धरली. तिने आधाशाप्रमाणे ते पाणी गटागटा पिऊन घेतलं. ते पाहून तिला भूक लागली असावी म्हणून त्याने विचारणा केली तसं चटकन मान होकारार्थी हलवत ती उत्तरली, हो दादा, 2 दिवस काही खाल्लं नाही. मग मात्र तो पुरता कळवळला. तिला घेऊन कॅन्टीनकडे गेला. इंटरव्ह्यूची वेळ एव्हाना उलटून गेली होती. डोळ्यांसमोर आप्पांचा चेहरा दिसत होता. पण जाऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे, पण या मुलीची योग्य ठिकाणी सोय होऊ दे, मग बाकीचं बघू, असा विचार करत त्याने गौतमीसाठी वडा सांबार, डोसा वगैरे पदार्थ मागवले आणि 2 दिवसांच्या भुकेल्या गौतमीला ते पोटभर खाताना पाहताना त्याचे डोळेही नकळत समाधानाने पाणावले. त्याने तेवढ्यात इंटरव्ह्यूच्या ठिकाणी फोन करून हा सगळा प्रकार सांगून इंटरव्ह्यूसाठी दुसरी वेळ मिळते का याची चाचपणी केली. पण ती कंपनी मोठी आणि बहुराष्ट्रीय असल्याने त्यांना वेळेचं महत्त्व भारी. मग संजीवच्या विनवणीला केराची टोपली दाखवली गेली. तशाच परिस्थितीत तो मग टॅक्सी करून कविताने सांगितलेल्या संस्थेच्या, अर्थात यशस्विनी या महिलांच्या संगोपनासाठी असलेल्या संस्थेच्या दिशेने निघाला. कविताही तिथेच येणार होती. टॅक्सीमध्ये बसल्यावर आता पुढे काय? नोकरी तर हातची गेली, आप्पांना काय उत्तर द्यावं, हे सर्व विचार त्याच्या मनात रुंजी घालू लागले. त्याच्या शेजारी बसलेली गौतमी थकल्यामुळे म्हणा किंवा सुटकेच्या समाधानाने निर्धास्तपणे तिच्या या नवीन दादाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली देखील. तिने निर्धास्तपणाने आणि विश्वासाने असं झोपलेलं पाहून संजीवला एक वेगळंच समाधान वाटून गेलं. एकुलता एक असल्याने एका बहिणीचं प्रेम, ती माया त्याला कधीच मिळाली नव्हती. या विचारात असतानाच त्याचा फोन वाजला. आप्पांचा फोन होता. तो विचारातून एकदम भानावर आला. आता यांना काय उत्तर द्यावं असा विचार करत करत त्याने उत्तर देऊन टाकलं. आप्पा, इंटरव्ह्यू चांगला झाला, पण उद्या दुसरा राऊंड आहे, त्यानंतर फायनल कळेल. असं न कळत पण खोटंच उत्तर देऊन उद्यापर्यंतची वेळ मारून नेली तर खरं, पण उद्या काय करायचं हा यक्षप्रश्न होता. पण जाऊ दे, उद्याचं उद्या पाहू, असा विचार करत तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. यशस्विनीच्या कार्यालयात पोहोचल्यावर कविताच्या ओळखीने त्या संस्थेत गौतमीसाठी जागा तर मिळाली, पण ती संस्था धर्मादाय नसल्याने गौतमीला एखादं काम किंवा नोकरी वजा कोर्स मिळेपर्यंत तिच्या मासिक खर्चापोटी ठराविक रक्कम त्या संस्थेत दरमहा जमा करावी लागणार होती.
पण आता दुसरीकडे पुन्हा शोधाशोध कुठे करायची? आणि कविताच्या चांगल्या माहितीतील ही संस्था असल्याने गौतमीसाठी ती सुरक्षितही होती. मग अखेर त्यासाठी संजीवने होकार देत दरमहा ठरलेली रक्कम जमा करण्याचे वचन देत गौतमीचा निरोप घेतला. अर्थात कदाचित कुठल्या भयानक संकटातून ह्या दादाने आपली सुटका केली आहे ह्याची कदाचित तिला जाणीव नसली तरीही, दादा, मला इथे सोडून जाऊ नकोस. तू पुन्हा इथे येणार ना मला घ्यायला? रडकुंडीला येत अशी आर्जव करणाऱ्या गौतमीला सोडून जाताना संजीवला देखील भरून आलं होतं. अर्थात आपल्याच भविष्यात पुढे काय वाढून ठेवले याचा अंदाज नसताना हिची जबाबदारी कुठून पार पाडायची या विचारात तो तिथून निघून चौपाटीवर अथांग पसरलेल्या सागराच्या लाटा न्याहाळत वाळूवर बसून विचार करत बसला. आता उद्याचं काय? आप्पांना काय सांगायचं? गौतमीचे दर महिन्याचे पैसे कुठून भरायचे? तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि नंबर बघून त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. सकाळी तिथला इंटरव्ह्यू त्याने चुकवला होता त्या कंपनीतून फोन होता. आजचे इंटरव्ह्यू तर पार पडले होते, पण आमच्या कंपनीच्या नवीन युनिटसाठी आम्हाला अनुभवी अधिकारी हवाय. तुम्ही मुंबईतच असाल तर उद्या 9:30 वाजता ऑफिसला या, असे सकाळच्या त्या अधिकाऱ्याने सांगितले. आणि आपल्या आजूबाजूला कोणी आहेत याचा विचारही न करता संजीव याहू असं जोरात ओरडला. म्हणावं तेवढं काही नशीब वाईट नाही राव आपलं, असा विचार मनातल्या मनात करीत तो तिथून उठून चालू लागला. अर्थातच संजीवची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि एकंदरीत व्यक्तिमत्व या जोरावर त्याने तो इंटरव्ह्यू फत्ते केला आणि त्याची कंपनीच्या अहमदाबादच्या युनिटसाठी मॅनेजर म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र त्याला मिळाले. घरी फोन करून आप्पांना ही खुशखबर सांगताच त्यांचा जीव भांड्यात पडला. तर एकुलता एक मुलगा आता नोकरीसाठी एवढ्या लांब जाणार म्हणून आईला काळजी लागली. तर आता आपणही स्थिर स्थावर होणार आणि कबूल केल्याप्रमाणे गौतमीसाठी काहीतरी करता येणार याचे समाधान संजीवला होते. त्याप्रमाणे मग 8 दिवसांची ट्रेनिंग संपवून संजीव अहमदाबाद येथे रुजू झाला. इथे तो स्वतःच त्याच्या मर्जीचा मालक असल्याने मन लावून काम केले. थोड्याच अवधीत त्याच्यामुळे अहमदाबाद युनिट टॉप 10 मध्ये झळकले. अशा रीतीने संजीवची जोमात प्रगती सुरू असताना तो गौतमीला विसरला नव्हता. न चुकता दरमहा ठरलेली रक्कम यशस्विनीच्या खात्यात जमा होत होती. कविताच्या माध्यमातून त्याला गौतमीची ख्याली खुशाली देखील समजत होती. गौतमी मुळातच हुशार आणि विनयशील असल्याने तिने त्या संस्थेत मनापासून अभ्यास आणि सोबत कामही सुरू केलं. चांगल्या मार्कांनी 10वी आणि 12वी पास झाल्यावर संस्थेच्या माध्यमातून तिला मुंबईतच एका नामांकित हॉस्पिटलमध्ये मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीच्या कोर्समध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच कामही मिळालं. आणि तिच्याच विनंतीवरून यशस्विनीच्या पदाधिकाऱ्यांनी संजीवला कळवले की आता गौतमीला पुरेसा स्टायपेंड मिळत असल्याने आता तिच्या या दादाला तिच्यासाठी दरमहा पैसे पाठवायची गरज नाही. गौतमी आता मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, असा विचार संजीवच्या मनात आला. आणि त्याला त्या रात्री ट्रेनमध्ये भेदरलेली गौतमी आठवली आणि मन अभिमानाने भरून आले. अर्थात काळ काही कोणासाठी थांबत नसतो. अनेक वर्षे अशीच निघून गेली. कंपनीने आता संजीववरील जबाबदारी वाढवली आणि प्रमोशन देऊन त्याच्याकडे स्पेन व इटलीची युनिट सोपवली आणि संजीव आता भारताबाहेर पडला. दरम्यान घरच्यांनी देखील त्याच्यावर सांसारिक जबाबदारी सोपवली होतीच. यथावकाश त्याचे लग्न झाले आणि आता त्याला 3 वर्षांचा एक मुलगाही होता. परदेशी स्थायिक झाल्यापासून आता त्याला गौतमीबद्दल वरचेवर माहिती मिळणं कठीण झालं. आता ती एका हॉस्पिटलमध्येच चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून व्यवस्थित सेटल झाली होती एवढंच त्याला समजलं होतं. कविता देखील लग्न करून आता दिल्लीत स्थायिक झाली होती.
त्यामुळे तिच्याशीही संपर्क होत नव्हता. बऱ्याच वर्षांनी यंदा संजीवला दिवाळीच्या तोंडावर सुट्टी मंजूर झाली होती आणि भरपूर म्हणजे 3 आठवडे तो सुनबाई आणि नातवासोबत घरी येणार होता. म्हणून आप्पा आणि आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या आदल्या दिवशीच दुपारी तो स्पेनहून मुंबईत पोहोचणार होता आणि रात्री ट्रेन पकडून दिवाळीच्या पहाटे त्याच्या गावात घरी. दुपारी मुंबईत आल्यावर रात्रीपर्यंत बराच वेळ हातात होता आणि मग त्याने तडक टॅक्सी पकडून वरळी चलो असं टॅक्सीवाल्याला सांगून यशस्विनीच्या कार्यालयाचा मार्ग धरला. इतक्या वर्षांनी गौतमीला भेटायला तो उत्सुक होताच, पण त्याच्याहून जास्त उत्सुक त्याची बायको सुनेत्रा होती. संजीवकडून गौतमीबद्दल, त्या ट्रेनमधल्या प्रसंगाबद्दल तिने इतकं ऐकलं होतं की कधी एकदा यशस्विनीची बिल्डिंग येते आणि संजीवच्या या खास बहिणीला आपण भेटतोय असं तिला झालं होतं. तिथे पोहोचल्यावर संस्थेच्या संचालिका मोहिनी गुप्ते यांनी संजीवला लगेच ओळखले आणि त्याचे स्वागत केले. त्यांच्यासोबत जिना चढून ऑफिसमध्ये जात असताना अचानक संजीवला छातीत एक कळ आली व भोवळ आली. जिन्याच्या कठड्याचा आधार असूनही तो जागीच कोसळला आणि एकच धावपळ उडाली. सुनेत्रा तर प्रचंड घाबरली. तिला काही सुचेना. इतक्या वर्षात असं काही पहिल्यांदाच घडलं असावं. गुप्ते मॅडमनी प्रसंगावधान राखत चटकन ऑफिसमधील 1-2 स्टाफला मदतीला बोलावले आणि ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता स्वतःच्या कारमधून चटकन संजीवला जवळच्याच मेडीप्लस हॉस्पिटलमध्ये नेले. सुनेत्रा भेदरलेल्या अवस्थेत होती. त्यातही तिने फोन करून आप्पांना आणि आईंना परिस्थिती कळवली. हृदयविकाराचा कोणताही पूर्वेतिहास नसताना संजीवला हार्ट अटॅक आल्याचे निदान झालं होतं. एक छोटीशी सर्जरी करावी लागणार होती. ICCUमध्ये दाखल करण्यात आलं. मेडीप्लसचे सर्व डॉक्टर आणि स्टाफ धावपळ करून प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या सुनेत्रा आणि तिच्या लहानग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात होती. दिवाळीच्या पहिल्या दिवशी संजीवच्या स्वागतास आतुर झालेले आई आप्पा मिळेल ती गाडी पकडून मुंबईसाठी रवाना झाले होते. वेळ न दवडता ऑपरेशन झाले आणि संजीव आता सुखरूप होता. त्याची दिवाळी मात्र दवाखान्यातच गेली. लक्ष्मीपूजन, पाडवा गेला आणि तिसऱ्या दिवशी त्याला खूपच बरं वाटू लागलं. संध्याकाळी डिस्चार्ज मिळणार होता. त्याच्या खोलीत आई आप्पा बसले होते. सुनेत्रा आवराआवर करीत होती. त्याचं पिल्लू त्याला बिलगून बसलं होतं आणि तेव्हाच राऊंडवर आलेल्या डॉक्टर मनोज कर्णिक यांनी सुहास्य वदनाने प्रश्न केला, गुड मॉर्निंग, काय म्हणतोय पेशंट? इज एव्हरीथिंग फाईन? आणि संजीवचे रिपोर्ट्स पाहू लागले. सुनेत्राकडून संजीवला समजले होते की डॉक्टर मनोज आणि संपूर्ण स्टाफनी किती काळजीपूर्वक सर्व परिस्थिती हाताळून त्याची देखभाल केली होती. त्यामुळे संजीवनेही अक्षरशः हात जोडून त्यांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली. सुनेत्रा, प्लीज कार्डने पेमेंट करून दवाखान्याचे बिल सेटल करून टाक, म्हणजे नंतर गडबड नको, असे त्याने सुनेत्राला सांगितले आणि त्याप्रमाणे सुनेत्रा उठू लागली. तेवढ्यात डॉक्टर मनोज हसत हसत म्हणाले, त्याची काही गरज नाही, थांबा. म्हणजे का? आश्चर्य वाटून संजीवने विचारले. आमच्या हॉस्पिटलची पॉलिसीच आहे तशी. अजूनही डॉक्टर मनोज मंद स्मित करतच होते. मला नाही समजले. संजीव अजूनही प्रश्नांकित होता. आमच्या हॉस्पिटल पॉलिसीनुसार स्टाफच्या फॅमिली मेंबर्सचे पैसे आम्ही घेत नाही. डॉक्टर मनोजने अजून एक गुगली टाकली. संजीव अजूनही चक्रावलेल्या स्थितीत होता. काहीच उलगडा होत नव्हता. पण मग त्याला फारसे अवघडून न ठेवता त्याच्याजवळ येऊन बसत डॉक्टर मनोजने खुलासा केला. संजीव दादा, हे हॉस्पिटल माझे व माझ्या पत्नीचे म्हणजे गौतमी मनोज कर्णिकचे आहे आणि मेवण्याकडून मी पैसे कसे घेऊ, तेही आजच्या भाऊबीजेच्या दिवशी?
अहो बायको मला कच्चा खाईल. या वाक्यातील एक एक शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न संजीव करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारे ते हरवलेले भाव पाहून डॉक्टर मनोज हसत होता. तेवढ्यात संजीवला भेटायला गुप्ते मॅडम आल्या आणि त्यांनी बाकीचा खुलासा केला. गौतमीने चांगल्या मार्काने शिक्षण पूर्ण केले, हॉस्पिटलमधला कोर्स केला आणि खूप मेहनत करून या हॉस्पिटलमध्ये ती जॉईन झाली. कामात तर ती हुशार आहेच, पण मेहनती व लाघवी स्वभावामुळे इथे थोड्याच अवधीत सर्वांची लाडकी बनली. डॉक्टर मनोजच्या सोबतीने तिने हॉस्पिटल चांगलंच नावारूपाला आणलं आणि यथावकाश या दोघांच्या अनुरूप जोडीने आयुष्याच्या वाटेवर ही एकमेकांचे साथीदार बनण्याचे ठरवले. पण त्यासाठी गौतमीची एक अट मात्र होती. यशस्विनीमध्ये राहणाऱ्या कुठल्याही मुलीकडून या हॉस्पिटलमध्ये उपचाराचे पैसे घ्यायचे नाहीत आणि आजतागायत हे इथं पाळलं जातं. संजीवजी, तुम्ही येणार आहात हे माझ्याकडून तिला समजल्यापासून तर तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तुम्हाला सरप्राईज द्यायची तिची इच्छा होती, पण तुम्हाला अटॅक आल्याचं समजताच तिला स्वतःलाच मोठा धक्का बसला. मग इथे तुम्हाला आणलं आणि पुढची सगळी व्यवस्था तिनेच पाहिली. हे सगळं संजीवसाठी खूपच सुखद आणि आश्चर्यकारक होतं. त्याची नजर गौतमीला शोधू लागली. ते लक्षात येताच डॉक्टर मनोज हलकेच त्याचा हात दाबत म्हणाले, येईल ती इतक्यात. खास तुमच्यासाठी एक भेट आणायला गेली आहे ती. आज भाऊबीज आहे ना. आणि हे वाक्य पूर्ण होतंय तोवर खोलीचं दार उघडून एखाद्या नुकत्याच उमललेल्या बटमोगऱ्याप्रमाणे प्रसन्न हसत हसत गौतमीने प्रवेश केला. कसं वाटतंय दादा? बरं वाटतंय ना? हा प्रश्न करीत ती संजीव समोर येऊन उभी राहिली आणि संजीव अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागला. काही वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये भेटलेली, दादा सोडून जाऊ नको म्हणून विनवणारी, 2 वेण्या घातलेली पोरसवदा गौतमी आता एक उंचीपुरी सुंदर तरुणी झाली होती. बाहेर कुठे अशीच भेटली असती तर ओळखलंच नसतं. हां, तिचे ते काळेभोर टपोरे टपोरे बोलके डोळे मात्र जसेच्या तसे होते, पाणीदार, सर्व काही बोलून जाणारे. तिने तिच्या खास दादासाठी आणलेलं सुंदर घड्याळ त्याला भेट दिलं. कदाचित या अविस्मरणीय क्षणाला साक्षीदार म्हणून खूप योग्य होतं ते. संजीवने मग गौतमी आणि मनोजला समोर बसवून त्यांचे आभार मानले. पण अरे दादा, आभार मानून आम्हाला लाजवू नकोस. आज मी इथे आहे, सक्षम आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. या सगळ्या आयुष्याचं श्रेय तुला जातं रे. कदाचित कुठल्याही भावाने एखाद्या अनोळखी बहिणीसाठी एवढं केलं नसतं. पुढचे शब्द मात्र तिला बोलता आले नाहीत, कारण त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी आणि घशात आवंढा असं एकदमच आलं होतं. या अशा जगावेगळ्या भाऊबीजेचे साक्षीदार असलेले त्या खोलीतील प्रत्येकजण थोड्याफार फरकाने अशाच अवस्थेत होते. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.